जय जिजाऊ, जय ज्योती, छत्रपती शाहू महाराज, जय भीम, सयाजी महाराज या महामानवांनी हा जो देश घडवलाय ते सर्व समाजसुधारक, ते स्वातंत्र्य सैनिक आणि मुख्यतः सगळ्यांची प्रेरणा असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. खरं तर आज महाराजा सयाजीराव गायकवाड आणि उद्योग या विषयावर मी प्रथमच बोलत आहे. तसं महाराजांच्या नावाने महाराजा सयाजीराव गायकवाड अकॅडमीच्या माध्यमातून गेली आम्ही 4-5 वर्ष कार्य करत आहोत. ही प्रेरणा आम्हाला छत्रपती सयाजीराव महाराजांकडून मिळाली. त्याचं मुख्य कारण असं आहे की बाबा भांड सर जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर लेखन करता करता गेली 10-15 वर्षापूर्वी सयाजीराव महाराजांच्या एकूण वाङ्मयाकडे ते वळले आणि बाबा भांड या सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिलं अधिकृत असं सयाजी महाराजांचं चरित्र आम्हाला वाचायला मिळालं आणि त्यांच्या साकेत प्रकाशनचे मी आभार मानतो. आणि पुढे हे सगळं साहित्य हे सरकारच्या वतीने ते प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करत होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सयाजीराव महाराजांचे 12 खंड प्रकाशित केलेले आहेत आणि 13 खंड खरे तर 31 मार्चला ते प्रकाशित होणार होते, परंतु पुढच्या 2-3 महिन्यानंतर या लॉकडाऊन नंतर ते पूर्ण होतील. मी खरं तर बाबा भांड त्यांचे सगळे सहकारी साकेत प्रकाशनचे असतील, त्यांना मदत करणारे सगळे लोक, बडोदा संस्थानातील लोक, बडोदा संस्थानमध्ये त्या ठिकाणी हिंदुराव मॅडम आहेत, हिंदुराव मॅडमनी त्यांना मदत केली. शुभांगिनी राजे त्या ठिकाणी महाराणी आहेत, त्यांनी सुद्धा मदत केली. समरजित गायकवाड असतील, त्यांनी मदत केली. किंवा इंग्लंडमध्ये जाऊन सयाजीराव महाराजांचं जे साहित्य बाबा भांड सरांना उपलब्ध करून दिले ते सगळे त्या ठिकाणचे कर्मचारी असतील, ती लायब्ररी असेल, तर हे सगळं मी याच्यासाठी सांगतो की खरं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा स्वातंत्र्य आंदोलनातले जेवढे स्वातंत्र्य सैनिक आहेत, अनेक आपले लोक आहेत, या सगळ्यांचा कधी ना कधीतरी महाराजा सयाजीराव गायकवाडांशी संबंध आलेला आहे. दुर्दैवाने स्वतंत्र भारतामध्ये महाराजांना जो मान सन्मान किंवा त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही. आज आपण जर दिल्लीला गेलो तर संसदेच्या बाहेर सगळ्या महापुरुषांचे पुतळे लागलेले आहेत, पण मला अजून तरी सयाजीराव गायकवाडांचा पुतळा दिल्लीमध्ये दिसलेला नाही. अगदी पूर्वीचा महाराष्ट्र किंवा बॉम्बे स्टेट आपण ज्याला म्हणतो, गुजरात आणि महाराष्ट्र राज्य एकच होतं आणि महाराजांचं योगदान महाराष्ट्रासाठी प्रचंड असताना सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या भोवती सुद्धा महापुरुषांचे, अनेक राजकीय नेत्यांचे त्या ठिकाणी पुतळे आहेत आणि या सभागृहांमध्ये, संसदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, अनेक फोटो लागलेले आहेत, परंतु अजून तरी महाराजा सयाजीराव गायकवाडांना तो मानाचं स्थान मिळालेलं नाही. आणि म्हणून कावळाणा हे त्यांचं गाव आहे, त्या ठिकाणी त्या कावळण्याला अनेक लोक एकत्र येऊन आता महाराजा सयाजीराव गायकवाडांचं स्मारक कावळण्याला करतायत. बाबा भांड सर त्याचे मार्गदर्शक आहेत, आमदार सुधीर तांबे हे त्याचे मार्गदर्शक आहेत आणि तिथं निकम नावाचा आमचा सहकारी आहे, तो त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. तर मी जस्ट एक प्रस्तावना केलेली आहे, कारण एकूणच महाराजा सयाजीराव गायकवाडांचं काम प्रचंड मोठं आहे. समाज सुधारकांच्या माध्यमातून असेल, स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून, पण मी आज जो विषय घेतलेला आहे, कारण अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अहद तांजावर, तहद पेशावर, अवघा मुलूक आपला, याचा पुढचा विस्तारित विषय घेऊन मी खरं तो मांडतो. आणि उद्योजकता असेल, शिक्षण असेल किंवा परदेशात नोकरी असेल, या विषयाला अनुषंगून ते बोलतो. बऱ्याच लोकांची इच्छा होती की सयाजीराव महाराजांच्या बद्दल बोलावं, पण मग त्याच धाग्याने मी या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड आणि उद्योग या विषयावर बोलण्याचा निर्णय घेतला. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की महाराजांना खूप मोठं आयुष्य लाभलं, 76 वर्षाचं, आणि जवळपास 64 वर्ष ते गादीवर होते. आणि त्या प्रदीर्घ काळामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, मग उच्च शिक्षण असेल, उच्च शिक्षणासाठी परदेशात अनेक लोकांना पाठवलं असेल, ग्रंथालय चळवळ असेल,
तर ते फक्त प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरतात असं नाही, तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं देशभरामध्ये. आणि आपल्या राज्यात तर त्यांनी केलंच होतं. पण प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक, पण त्याबरोबरच ग्रंथालय चळवळीकडे त्यांनी का आग्रह धरला, तर ज्ञान हे सतत निरंतर घेण्याची गोष्ट आहे आणि अधिक प्रगल्भ झालं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा शिक्षण पद्धतीवर त्यांनी काम केलं आणि याच्यासाठी ते सातत्याने परदेशात जात होते. अमेरिकेला जात होते, युरोप खंडामध्ये लंडनला जात होते, पॅरिसला जात होते, इटलीला जात होते. सगळ्या देशामध्ये फिरून तिथलं ज्ञान गोळा करून, फक्त एक त्यांचा छंद होता, जातानी अनेक ज्ञानी माणसं, हुशार माणसं, राज्यकारभारातले सहकाऱ्यांना ते घेऊन जायचे परदेशामध्ये. आणि असेच ते एकदा अमेरिका आणि युरोपचा दौरा करून नुकतेच भारतात आले होते आणि आपल्या राज्यकारभाराची परत सुरुवात केली होती. राज्यकारभारामध्ये व्यस्त असताना खरं तर बडोदा संस्थान हे स्वतंत्र संस्थान आहे. ते मांडलिक राजे नव्हते, त्यांचा स्वतंत्र कारभार होता आणि त्यांचे आणि ब्रिटिशांचे भारतामध्ये जेवढे संस्थानिक होते त्यातले 2 संस्थानिक हे स्वतंत्र संस्थानिक होते आणि म्हणून त्यांना प्रचंड मोठं स्वातंत्र्य होतं राज्यकारभार करत असताना. त्यांना मैत्रीचा दर्जा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी दिला होता. आणि असा हा राजा परदेशात ज्यावेळेस युरोप आणि अमेरिकेत फिरून आला होता, तर तसं तर हे संस्थानिक आहेत. आणि राष्ट्रीय काँग्रेस ही स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात केलेलं एक मोठं संघटन होतं आणि त्या कलकत्त्याच्या अधिवेशनाला नौरोजी जे आहेत आपले दादाभाई नौरोजी त्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांचं आणि काही सहकाऱ्यांच्या मध्यस्थीने त्यांना त्या उद्योग या विषयावर बोलायला बोलवलं. तर तो काळ होता डिसेंबर 1906चा. डिसेंबर 1906ची जी सामाजिक राजकीय परिस्थिती आहे आणि स्वातंत्र्याच्या खूप अगोदरच आहे या, म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर पण झालेली नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये भारताचं एकूण औद्योगिकीकरण या विषयावर सयाजीराव महाराजांना बोलवलं होतं. तर त्यांनी असं म्हटलं, मी इतका व्यस्त असून सुद्धा मी जर कदाचित या कार्यक्रमाला आलो नसतो तर त्यांनी आत्मद्रोही आणि देशद्रोही स्वतःलाच म्हटलं, कारण जर मी खरं इथं आलो नसतो तर एवढ्या लोकांपुढं मला औद्योगिक या विषयावर बोलता आलं नसतं. नवसारीच्या जवळ महाराजांनी जवळपास 1883-85च्या दरम्यान एक साखर कारखाना काढला होता आणि तो आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे आणि आजही तो चालू आहे. नवसारी याच्यासाठी सांगितलं की ते देवी काहीतरी त्याचं नाव आहे आणि तर ते फारसं लोकांना परिचित नसल्यामुळं तो कारखाना, साखर कारखाना बडोदा संस्थानातला काही रक्कम आणि सहकारी तत्वावर बऱ्याच लोकांशी एकत्र येऊन तो भारतातलाच नाही तर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सयाजीराव महाराजांनी नवसारीच्या जवळ उभा केला होता. सूतगिरण्या सुरू केल्या होत्या. सूतगिरणी असेल आणि सहकाराच्या माध्यमातून पतपिढ्या असतील, याही मोठ्या प्रमाणामध्ये चालू केल्या होत्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आज जी बँक ऑफ बडोदा आहे ही सयाजीराव महाराजांनी स्थापन केली होती. सयाजी युनिव्हर्सिटी स्थापन केली होती आणि तिथं कला याला वाव मिळावा म्हणून कला अकादमी उभी केली होती. आणि त्या कला अकादमीच्या माध्यमातून आपल्याला माहिती असलं पाहिजे की चित्रपट नगरीतले दादासाहेब फाळके हे तिथं शिकले होते आणि दादासाहेब फाळके तिथून शिकल्यानंतर चित्रनगरीमध्ये आले आणि भारताच्या चित्रपट सृष्टीचे त्यांना जनक म्हटलं गेलं. ते सयाजीराव महाराजांच्या कला अकादमीमध्ये शिकले होते. दुसरं एक नाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे चित्रकार ज्यांनी आपल्या ऐतिहासिक अशा अनेक हे केल्या, राजा रवी वर्मा हे सुद्धा बडोदाला होते. त्यांनी सुद्धा कला अकादमीमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांनी खूप सुंदर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला आपल्याला एक चांगला घोड्यावरचा फोटो पाहायला मिळतो किंवा रामायण महाभारतातले अनेक चित्र हे राजा रवी वर्मांनी काढले आणि अनेक संस्थांकडे ती चित्र लावलेली आहेत. तर या कला अकादमीची कल्पना महाराजांना कुठून सुचली तर परदेशात फिरत असताना मुलांना प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण देत असताना हस्तकला, ज्याला आपण हँडीक्राफ्ट म्हणतो, त्याचं सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. आपण आजच्या काळामध्ये त्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ITIA म्हणतो. ITIAच्या माध्यमातून जवळपास 28-30
कोर्सेस आज भारतामध्ये वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्या मार्फत चालवले जातात. तर अशा प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून मग इलेक्ट्रिशियन असेल किंवा आता कॉम्प्युटर इंजिनियर असेल किंवा टेलिफोन रिपेअरचा असेल किंवा स्कूटर मेकॅनिक असेल, असे कोर्सेस ITI मध्ये आपल्याकडे शिकवले जातात. पण त्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला अगदी अमेरिका असेल, लंडन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या अनेक देशांमध्ये प्रगतशील उद्योगधंदा का निर्माण झाला, तर तिथं तंत्रज्ञानावर आधारित शिकलेले लोक तयार केले गेले आणि तंत्रज्ञान अवगत झाल्याशिवाय चांगलं प्रोडक्ट तयार होत नाही. एकूण महाराजांनी या 1906च्या भाषणामध्ये, त्या अधिवेशनामध्ये भारतातल्या एकूण माणसांची आणि मुख्यतः मराठी माणसाच्या मानसिकतेबद्दल ते बोललेले आहेत की आपले लोक प्रचंड आळशी झालेले आहेत, प्रचंड स्वाभिमानी झालेले आहेत, त्यांना आता फार काही काम करावं वाटत नाही, शेती कर्जबाजारी झालेली आहेत, सैन्यात जाणं हा एकमेव मोठा भाग मराठी किंवा मराठा समाजाचा असायचा, तोही आता बंद झाला होता. कारण सैन्यात जाण्यासाठी तशा पूर्वीच्या एवढ्या काही योजना नसायच्या. जे काही लोक गेले ते ब्रिटिशांकडेच जायचे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग आणले पाहिजेत आणि ते नवीन उद्योग नुसते साधे उद्योग नाहीत, तर ते मोठे उद्योग आणावे लागतील. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा JRD टाटा स्टीलला पहिल्यांदा मदत केली. नवसारीचे आहेत टाटा आणि कुटुंब. टाटा कुटुंब हे बडोदा संस्थानच्या नवसारीचे आहेत आणि नवसारीच्या असलेल्या या टाटांना, जमशेदजी टाटांना त्यांनी मदत केली. ब्रिटिश लोक त्या काळामध्ये पौलाद ज्याला आपण म्हणतो किंवा स्टील म्हणतो किंवा लोखंड म्हणतो, हे परदेशातून आयात करत होते. परंतु तो उद्योग प्रथम जो सुरू झाला तो टाटांनी सुरू केला आणि त्यातनं खऱ्या अर्थाने रेल्वेला लागणारी रुळं ही टाटा बनवत होते. त्यावेळेस ब्रिटिश त्यांना सहकार्य करत नव्हते, तर त्यांच्या मागं उभा राहून महाराजांनी त्यांच्यासाठी युक्तिवाद केले आणि तो कारखाना उभा राहिला. पुढं आपल्या मुंबईमध्ये, खरं तर मुंबई वाशी हा जो परिसर आहे ह्या वाखारी शिवकालापासून ब्रिटिशांच्या आहेत आणि ते ब्रिटिशांच्या असल्यामुळं त्या ठिकाणी पूर्वी कधीतरी एकदा JRD टाटा युरोपमध्ये गेले होते आणि एका हॉटेलमध्ये त्यांना अपमान झाला होता. आणि तो अपमान एका हॉटेलमध्ये झाल्यामुळं अत्यंत सुंदर असं भव्य दिव्य हॉटेल भारतात गेल्यानंतर निर्माण करायचं आणि मुंबईतच का करायचं, तर तिथं ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांची मालकी होती. आणि म्हणून मुंबईमध्ये ताज हॉटेल जे काढलं त्याला आर्थिक मदत महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केली होती. आणि म्हणून एक हॉटेलचा उद्योग असेल किंवा सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल किंवा नीळ हा मोठा व्यापार होता. आता आजच्या काळामध्ये आपण तेवढं जाणत नाही कारण अनेक प्रकारचे रंग उपलब्ध झालेत. निळीचा एक व्यापार मोठा होता, त्याचे काही कारखाने निर्माण केले गेले होते. चामड्याचा उद्योग मोठा होता, त्याचे काही कारखाने उभे केले गेले होते. वूल असतो, वूल म्हणजे आपण त्याला वुली कपडे घालतो आपण उन्हाळ्यामध्ये, ते त्याचे कारखाने उभे केले गेले. काच कारखाने आपण या देशामध्ये उभे राहिले. आणि एकूणच सयाजीराव महाराजांचं जे ते भाषण आहे, एक तर ते कृतिशील राजे आहेत, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा इथल्या माणसांच्या स्वभावाबद्दल बोलले, त्याच्यानंतर त्यांच्या स्वभावात काय बदल केला पाहिजे त्याच्याबद्दल बोलले आणि मग प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, त्याच्याबरोबरच नंतर परदेशात जाण्यासाठी एक चांगली योजना बनवली पाहिजे याच्यासाठी त्यांनी बोललेले आहेत. त्यांनी एक खूप चांगलं उदाहरण त्या भाषणामध्ये सांगितलं की उद्योग हे निरंतर बदल स्वीकारणारं आहे. कारण सुरुवातीचा काळ जो होता तर कोळशावर चालणाऱ्या वाफेचे इंजिन होते, म्हणजे नुसतंच रेल्वेचं नाही तर हातमाग असतील, हातमागाच्या पुढं जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालं त्याला पूर्णपणे वाफेवर चालणारे इंजिन होते. नंतर ते इलेक्ट्रिकवर गेले, म्हणजे ऊर्जा निर्माण व्हायला लागली होती. महाराजांच्या काळामध्ये युरोप खंडामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला लागली होती. हळूहळू हे सगळे बदल होणार आहेत आणि म्हणून 12 बलुते पद्धतीने मग कुंभार असेल, मग चांभार असेल किंवा गावामध्ये लोहार असेल किंवा सुतार असेल, ह्या सगळ्या लोकांनी तंत्रज्ञान शिकलं पाहिजे ITIच्या माध्यमातून. त्या काळामध्ये ITIच म्हणलं पाहिजे कारण आता शब्दाची मर्यादा आहे, स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणू. आणि ह्या 12 बलुत्यांनी आपलं स्किल चांगलं केलं पाहिजे कारण आता स्पर्धा निर्माण झाली होती. कारण आपल्याकडे जे सुती कापड मिळत होतं
ते कितीही चांगलं असलं तरी आपल्याकडं एक मोठा व्यापार असा होता की आपण कॉटन म्हणजे कापूस भारतात उगवत होतो. तो कापूस घेऊन ते युरोपमध्ये जायचे आणि तिथून कापड बनवून भारतात यायचं आणि त्याच्यावर प्रचंड मोठा नफा युरोपियन लोक कमवायचे. तर महाराजांची अशी इच्छा होती की आपण सुद्धा ते तंत्रज्ञान डेव्हलप केलं पाहिजे, कारण रॉ मटेरियल आपण तयार करतो आणि फिनिश्ड प्रोडक्टवर मोठा नफा युरोपियन लोक कमवतात, ब्रिटिशर्स कमवतात. आणि म्हणून त्या बाबतीत मात्र त्यांनी खूप चांगलं सांगितलं की आता आपण स्वदेशीचा नारा दिला पाहिजे आणि स्वदेशीच्या माध्यमातनं आपण जो कापूस उत्पादन करतो तर कापूसाचा कापड आपल्याच इथं निर्माण केलं पाहिजे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आपल्या कापडाचा दर्जा जर रॉ असेल, साधा असेल, त्या काळामध्ये मांजरपाट वगैरे होतं, तर तो तुलनेत परदेशीयांच्या महाग असेल किंवा चांगला नसेल तरीही भारतीय लोकांनी प्रोत्साहन देण्यासाठी त्या उद्योगाला ते खरेदी केलं पाहिजे. आणि उद्योजकांना हे सांगितलं की जर युरोपियन लोक मलमल सारखं कापड बनवत असतील, दर्जेदार कापड बनवत असतील, चांगला प्रोडक्ट बनवत असतील, तर मग आपण तो का बनवू शकत नाही, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. साखर उद्योग त्या काळामध्ये सुद्धा अडचणीत आला होता. भारताची साखर निर्यात केली जायची. भारतामध्ये जवळपास 268 साखर कारखाने खाजगी उद्योगाच्या माध्यमातून त्या काळामध्ये उभेही राहिले होते. मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची साखर परदेशात जात होती आणि ही परदेशात जात असताना सुद्धा भारतीयांची ती साखर हळूहळू व्यापाराला कमी पडायला लागली. त्याचं कारण जर्मनी असेल, हॉलंड असेल किंवा लंडन असेल किंवा म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, म्हणजे युरोप खंडामध्ये बीट या मुळापासून, बीट आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती, त्या काळामध्ये त्याला मुळं म्हणायचे, तर बीट या मुळापासून साखर उत्पादन सुरू झालं आणि साखर उत्पादन ते तुलनेत या पूर्णपणे ऊसाच्या पेक्षा ती साखर दर्जेदार, गोड आणि स्वस्त निर्माण झाली आणि भारतातून निर्यात करायला आपण साखर करत होतो ती आयात करायला लागली. आणि त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये 1906 मध्ये साखर उद्योग अडचणीत आला होता, अनेक साखर कारखाने त्यावेळेसही बंद पडले होते. जसं ते साखर कारखान्याबरोबर झालं होतं तसंच कापड उद्योगाबरोबर पण झालं होतं. पण महाराज त्या भाषणाची सुरुवात खूप मजेशीर करतात, कारण भारतामध्ये 2500 वर्षापासून व्यापार सुरू होता आणि 2500 वर्षापासून व्यापार सुरू असल्यामुळं तो ग्रीस पासून कसा तो आपल्या भारतात होता, त्याला आपण सिल्क वे म्हणतो. म्हणजे हा सिल्क रूट म्हटला जायचा, भारतातनं चायना, चायनातनं युरोप पर्यंत, म्हणजे अफगाणिस्तान असेल, इराण असेल, तुर्कस्तान असेल, आणि असा हा सिल्क रूट होता. आणि सिल्क रूटचा 2500 वर्षाचा रूट कसा होता, भारत कसा समृद्ध होता 2500 वर्षापूर्वी, आणि भारतातनं मीठ असेल, सोनं असेल, दर्जेदार कपड्याचं मलमली ज्याला सिल्क म्हणतो, आणि सिल्कचा व्यापार आसाम असेल, कलकत्ता म्हणजे वेस्ट बेंगॉल असेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि हा सिल्कचा व्यापार कसा मोठ्या प्रमाणामध्ये चालत होता. आणि 2500 वर्षाचा इतिहासाचं ते व्यापारीकरण सांगत असताना आपला देश कसा व्यापारी देश होता, उद्योजक देश होता, हे ते सांगतात. ते सगळ्यात महत्वाचं एक वाक्य सांगतात की भारताला स्वातंत्र्याची गरज आहे, भारताला समाजकारणाची गरज आहे, पण समाजकारण आणि स्वातंत्र्याने निर्माण होणारं राजकारण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर जर औद्योगिकरण नाही झालं तर ती अडचण होईल. कारण स्वातंत्र्य मिळेल आपल्याला, सामाजिक चळवळीतनं आपल्याला समानता मिळेल, पण स्वतंत्र भारतामध्ये जर उद्योग उभे राहिले नाही तर या देशाची दिशा भरकटण्याची शक्यता आहे. म्हणून 19व्या शतकाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या सभागृहामध्ये म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाषण करतात. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये का मी म्हणतो, कारण काँग्रेस स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होती आणि ब्रिटिश यांना ते खपणार नव्हतं, तरी पण ते ब्रिटिशांना जुमानत नव्हतं. त्यांचं एक उदाहरण, एकदा दिल्लीमध्ये लॉर्ड कर्झनला भेटण्यासाठी सगळ्या संस्थानिकांना बोलवलं होतं. सगळ्या संस्थानिकांनी त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना नमस्कार केला, परंतु सयाजी महाराज त्यांच्या समोर झुकले नाही. सयाजी महाराज न झुकताच त्यांच्यापासून निघून आले. ही गोष्ट लॉर्ड कर्झनच्या आणि त्यांच्या ब्रिटिश शासनाच्या लक्षात आली. आपल्याला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या समोर झुकले नाही आणि त्यांची खिल्लत उडून दिली. त्याच शिवाजी महाराजांना प्रेरणा मानणारे सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झनपाशी झुकले नाही, ते परत आले. त्याच्यावर प्रचंड वादंग झालं, प्रचंड चर्चा झाली.
पण महाराज स्वाभिमानी होते, शिवाजी महाराजांना मानणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बडोदामध्ये उभा केला होता. आणि आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि बुद्धाचं चरित्र लिहिलं, आणि ही दोन्ही चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी दिले. आणि त्याच ओळखीतनं कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव महाराजांची भेट घालून दिली. आणि बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले, अमेरिकेत शिकायला गेले. त्यांना शाहू महाराजांनी सुद्धा आर्थिक मदत केली. हे मी का सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला. पण जवळपास 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच 1915च्या दरम्यान जपानवरनं अत्यंत सुंदर असा बुद्धाचा पुतळा सयाजीराव महाराजांनी आपल्या राजवाड्यात बसवला होता. सयाजीराव महाराजांचं पॅलेस हे राणी आहे ना व्हिक्टोरिया आपली लंडनची, तिच्यापेक्षा 7 पट मोठा आहे. पण त्याचं फक्त एकच महत्व आहे, आणि ते म्हणजे त्या प्रत्येक पॅलेसच्या प्रत्येक मिनारावर प्रत्येक धर्माचं काय काय लिहिलेलं आहे, धर्माची प्रतीक आहेत. आणि सर्व धर्म समभाव आणि जनसेवा असा मानणारा हा लोकराजा होता. या लोकराजाची दृष्टी इतकी मोठी होती की शिक्षणातनं आपल्याला प्रज्ञा येईल, ज्ञान येईल, परंतु त्या ज्ञानातनं आपल्याकडं औद्योगिकरण झालं पाहिजे, आपल्याकडं प्रगती झाली पाहिजे. अनेक समाज सुधारकांना त्यांनी मदत केली. अगदी रियासतकार सरदेसाई हे सुद्धा ज्यांनी इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजां मराठ्यांचा, ते सुद्धा सयाजी महाराजांच्या पदरी होते. सयाजी महाराज परदेशात जात असताना जिथं जिथं जायचे तिथलं तिथलं ज्ञान आणायचे. बडोदा संस्थानामध्ये जे काही त्यांनी व्यापक काम केलं ते प्रचंड मोठं आहे. परंतु दुसरीकडे मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि राजकारणातल्या कार्यकर्त्यांनी औद्योगिकरणाकडे दुर्लक्ष केलं. समाजकारणातनं आपण फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला. इथं सामाजिक समता आली, राज्यघटनेतनं समता आली, परंतु औद्योगिकरण नसल्यामुळं आज मराठा समाजाला रस्त्यावर येऊन आरक्षण मागायला लागतं. आरक्षण का मागायला लागतंय? तर शेती परवडत नाही, शेती विभागलेली आहे, छोटे छोटे तुकडे झालेले आहेत आणि अर्थकरण बिघडलेलं आहे. एकूणच आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करण्यामागचं मुख्य कारण होतं शेतकरी आत्महत्या. आणि शेतकरी आत्महत्यातनं किती शेतकरी मेले हा आकडा प्रचंड मोठा आहे. आणि शेतकरी जर आत्महत्या करत असेल, तो अन्नदाता आहे, तो आपलं रक्त आटवतो, घाम गाळतो, आपल्यासाठी अन्न पिकवतो, पण तो सुखी संपन्न जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून आपले अनेक लोक सांगत आलेले आहेत. एक गमतीने मी सांगत असतो, कारण चरण सिंग हे शेतकरी नेते होते. चरण सिंग म्हणायचे त्यांच्या भाषणामध्ये, एक लड़का खेती करेगा, एक लड़का हल चलाएगा, दूसरा दिल्ली जाएगा. म्हणजे एक माणूस आपल्याकडं शेती बघल आणि दुसरा उद्योगासाठी नोकरीसाठी जाईल. महाराष्ट्रात पण तसं पूर्वी होतं की एक शेती करायचा आणि दुसरा सैन्यात जायचा. हळूहळू या देशातलं जे काय राजे राजवाडे कमी पडत गेले, युद्ध कमी होत गेली. नंतर ब्रिटिश सरकार आलं, त्याच्यामध्ये काही सैन्यामध्ये गेले, पण मोठ्या प्रमाणामध्ये सैन्यात जाण्याची परंपरा कमी झाली आणि शेती विभागून हे करायला लागली. आणि नवं औद्योगिकरण जर मोठ्या प्रमाणात झालं असतं तर कदाचित इथं प्रगती वेगळी असते. पण जसं सयाजीराव महाराजांचं काम आहे तसंच आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठं काम आहे. शाहू महाराजांनी शाहू मिल काढली. शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांनी त्या ठिकाणी साखर काढली, शुगर मिल काढली. आजही तो कारखाना आहे बावड्याला, तो राजाराम महाराजांनी काढलेला आहे. त्या ठिकाणी शाहूपुरी ती पेठ काढली. जयसिंगपूर व्यापारासाठी आणि हळदीसाठी अत्यंत मोठी बाजारपेठ ही जयसिंगपूरची होती. देशातल्या हळदीचा व्यापार कोल्हापूरमधनं व्हायचा. राधानगरी धरण बांधलं, राधानगरी धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी पुरवलं. ऊसाचे मळे जसे आज दिसतात तसं त्या आंबा आणि या भागामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करा, कोल्हापूरमध्ये सुद्धा चहाचे मळे आणि कॉफीचे मळे शाहू महाराजांनी लावले होते. आणि अत्यंत दर्जेदार चहा, फर्स्ट क्वालिटीचा आणि सेकंड क्वालिटीचा चहा असायचा. तर फर्स्ट क्वालिटीचा कोल्हापूरचा चहा महाराजा सयाजीराव गायकवाडांना आवडायचा, म्हणून छत्रपती घराण्यातले लोक त्यांना आवर्जून चहा हा बडोद्याला पाठवायचे. आणि बडोदा संस्थानचं आणि शाहू महाराजांचं नातं होतं, कारण राजाराम महाराजांना इंदुमती राणी ज्या होत्या या सयाजीराव गायकवाडांची नात होती. हे नातं होतं त्यांचं. जसं त्यांचं
नातेसंबंध आहेत, तसेच ते सामाजिक बांधिलकीतनं सुद्धा दोघांचं काम प्रचंड मोठं आहे. म्हणजे मला तर एक गोष्ट खूप आवर्जून सांगावीशी वाटते की पहिलं महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांना लोखंड लागत होतं शस्त्रास्त्र तयार करण्यासाठी, आणि वेगवेगळ्या किल्ल्यांवर शिवकालापासून मोठ्या प्रमाणामध्ये तोफा पडलेल्या होत्या, आणि त्या तोफा तशाच किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या लोखंडी तोफा पडलेल्या होत्या, आणि काही टनाचं वजन होतं. ब्रिटिशांनी त्या काळामध्ये त्या सगळ्या गोळा केल्या आपल्याला ॲम्युनिशन बनवण्यासाठी. त्या सगळ्या गोळा करून त्यांनी परदेशात नेल्या. शाहू महाराजांच्या ही गोष्ट लक्षात येताच शाहू महाराजांनी मात्र कोल्हापूर आणि जवळच्या परिसरातल्या किल्ल्यांच्या सगळ्या तोफा गोळा केल्या आणि किर्लोस्करांना बोलवलं आणि किर्लोस्करांना सांगितलं की तुम्ही ह्या तोफा तुमच्या ताब्यात घ्या आणि त्या वितळून तुम्ही शेतकऱ्यांसाठी नांगर बनवा. आणि ह्या नांगर बनवायला लावलेल्या किर्लोस्करांना वेळोवेळी किर्लोस्कर आणि कंपनीला शाहू महाराजांनी ती कुपर इंजिन बनवलं होतं. ते कुपर इंजिन आपल्याला परदेशात पाहायला मिळालं याचा त्यांना खूप आनंद वाटला. त्या काळामध्ये कुपर इंजिन फार फेमस होतं किर्लोस्करचं. ते परदेशात पाहायला मिळालं, तिकडं आवाज ऐकला, त्याचा आनंद शाहू महाराजांना झाला होता की आपण ज्या किर्लोस्करांना मदत केली. अनेक काच कारखाने असतील, छोटे मोठे उद्योग असतील, आणि कोल्हापूर आणि बेळगाव परिसरामध्ये फाउंड्रीचा मोठा उद्योग होता, आणि या फाउंड्रीला सुद्धा शाहू महाराजांनी राजाश्रय दिलता, आर्थिक मदत केली होती. आणि शाहू महाराजांच्या बरोबरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांची जी डिग्री होती ती अर्थशास्त्राची होती. अर्थशास्त्राची डिग्री ही त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेतली होती, आणि त्यांनी त्याच्यावर PhD केली होती, आणि प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा ग्रंथ म्हणून ती प्रकाशित झालेली आहे. आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हा अर्थशास्त्राचा ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना अर्पण केलेलं आहे. ज्यावेळेस महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारामध्ये त्यांना बाबासाहेबांना शिकून आल्यानंतर कामाला बोलवलं, तिथं त्यांना अपमानित करण्यात आलं बाबासाहेबांना तिथल्या उच्चवर्णीय लोकांकडून. बाबासाहेब ती नोकरी सोडून मुंबईला आले, पण परत कधीही सयाजीराव महाराजांनी काही त्यांना विचारपूस केली नाही. कारण शिष्यवृत्ती घेतल्यानंतर शिकलेल्या लोकांनी परत बडोदा संस्थांमध्ये काही काळ तरी काम केलं पाहिजे, अर्थात त्याला पगार वगैरे सगळा होता. पण बाबासाहेबांना तिथं उच्चवर्णीयांकडून अपमान झाल्यामुळे बाबासाहेब तिथं थांबले नाही. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये सयाजीराव महाराज आणि बाबासाहेब लंडनमध्ये भेटायचे. ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम ॲडॉल्फ फ्रँचाईज कायदा लागू झाल्यानंतर भारतामध्ये आता निवडणुका होणार आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची ज्यावेळेस मागणी केली, आणि ती मागणी करत असताना गांधीजींना त्यांनी जो युक्तिवाद केला, तो गांधीजींना युक्तिवाद करून ब्रिटिशांना हे मान्य करायला लावलं की बाबा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याशिवाय अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून येणार नाही, हे त्यांनी पटवून दिलं. तिथला एक खूप चांगला युक्तिवाद मला सांगावासा वाटतो. ज्यावेळेस दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये ब्रिटिशांनी गांधीजींनाच महत्त्व दिलं होतं, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हटले की 2000 वर्ष अस्पृश्यांना हिंदू धर्माने न्याय दिला नाही, त्याचे गांधीजी प्रतिनिधी आहेत. मी त्यांचं समजू शकतो ते जर अस्पृश्यांच्या आरक्षणाला विरोध करत असतील, पण ब्रिटिशांना माझा प्रश्न आहे, तिथं ब्रिटिशांचे पंतप्रधान बसलेले आहेत, सगळं मंत्रिमंडळ बसलेलं आहे गोलमेज परिषदला, आणि तिथं धाडसाने बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 150 वर्ष ब्रिटिश आमच्या देशात काम करतात, त्यांनी सुद्धा अस्पृश्यांना कुठं न्याय दिलेला आहे, कुठं त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत, कुठं समानतेसाठी प्रयत्न केलेत. आणि असं बोलल्यानंतर 1931च्या त्या गोलमेज परिषदमध्ये ब्रिटिशांना त्यांच्या तोंडावर उघडं पाडलं, आणि तोंडावर उघडं पाडल्यानंतर ब्रिटिशांना त्या काळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ द्यायला मान्य करायला लागलं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खुश होऊन महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना त्यांच्या लंडनमधील घरी बोलवलं टी पार्टीसाठी, आणि बाबासाहेबांना शाबासकी दिली. असे हे सयाजीराव गायकवाड आहेत. दादाभाई नवरोजी असतील, ते सुद्धा त्यांच्याकडं काम करत होते. अरविंद घोष असतील, ते त्यांच्याकडे येऊन जातो. म्हणजे सगळ्या लोकांच्या बरोबर त्यांचा संपर्क राहिला. परदेशात त्यांचं जाणं येणं मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आणि म्हणून ज्ञानाचं भांडार म्हणून ते युरोपकडे आणि अमेरिकेकडे बघायचे. अमेरिकेत आणि युरोपमध्ये जाण्याचं त्यांचं जास्त काळ गेला. काही लोक म्हणतात की 23-24 वर्ष ते जवळपास परदेशातच राहिले. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतातला सगळ्यात प्रगतशील भाग जर कुठला असेल तर आजही तो बडोदाच आहे. कारण मी माझे मित्र गणेश माने यांच्या जय हिंद शुगर या फॅक्टरीची स्थापना करायची होती सोलापूरमध्ये,
आणि त्या फॅक्टरीच्या स्थापनेच्या कारणास्तव जी मशिनरी त्या शुगर फॅक्टरीला लागणार होती आणि त्या शुगर फॅक्टरीच्या मशिनरीच्या खरेदीसाठी सिमेंट्स कंपनी जी बडोद्याला आहे तिथं आम्ही गेलो होतो. त्यावेळेस 4-5 दिवस बडोदा संस्थान बघितलं, सिमेंट्स कंपनीचं काम बघितलं आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक जनरेट करण्यासाठी आता त्याला बायो प्लांट म्हणतात त्याला, म्हणजे कोजेन सेट म्हणतात त्याला. कोजेन सेट म्हणजे आता साखर कारखान्याबरोबर वीज निर्मिती सुद्धा केली जाते, त्याचं सुद्धा काम तिथंच होतं. नंतर आम्ही अहमदाबादला गेलो आणि आम्हाला आनंद वाटतो की ज्या सयाजीराव महाराजांनी उद्योग नगरीचा पाया बडोद्यामध्ये भरला होता तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये MIDC आहे आणि त्या MIDC मधलं मोठ्या प्रमाणाचं मशिनरी जैन शुगरला आणलं आणि मला प्रत्यक्ष सयाजीराव महाराजांचं ते काम पाहता आलं. माझं सयाजीराव गायकवाडांची नातं काय आहे तर माझे आजोबा आनंदराव जयवंतराव गायकवाड हे कृष्णाजी बंकी गायकवाड हे शिवाजी महाराजांचे सरदार यांचे 13वे वंशज आहेत. कृष्णाजी बंकी गायकवाड यांची बहीण सकवरबाई गायकवाड ही शिवाजी महाराजांची 4थी पत्नी होती आणि सकवरबाई गायकवाडांच्या निमित्ताने महाराज आमच्या मुंढव्याला आमच्या घरी आलेले नोंदी आहेत. आमची तिथं देवी आई सटवाई तिथं यायची. परंतु आमचं नातं सयाजीराव गायकवाडांची काय आहे तर चिमणाबाई गायकवाड ह्या सयाजीराव गायकवाडांची पत्नी या सुद्धा महिला चळवळीमध्ये प्रचंड ॲग्रेसिव्ह होत्या. 1911ला महिलांची भारतातील दुर्दशा आणि त्याच्यावर उपाय याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्या चिमणाबाई गायकवाड ह्या मुंढव्याला जवळपास 11 वर्षे राहिला होत्या आणि त्या मुंढव्याला राहायला असल्यामुळं माझे आजोबा त्यांचे केअरटेकर होते. आम्ही मुंढव्या गावचे पाटील असल्यामुळं मुंढव्याला त्यांची बडोद्याच्या गायकवाडांची शेती होती आणि त्या ठिकाणी सकवरबाई गायकवाड राहिला होत्या. पुण्यामध्ये गायकवाड वाडा आहे. तो गायकवाड वाडा पुढं लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी केसरी वृत्तपत्र काढण्यासाठी दिलेलं आहे. आज त्याचं नाव बदललं असेल, कोणी केसरीवाडा म्हणतं, टिळकवाडा आहे, परंतु तो खऱ्या अर्थाने गायकवाड वाडा आहे. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की माझे आजोबा नेहमी सांगायचे की ज्यावेळेस ते बडोद्याला जायचे त्यांची सासरवाडी सावंतांची होती. त्यांच्या बंधूंची पण त्यांनी मेवणीच केल्यामुळं सासरवाडी बडोद्याची होती आणि जाणं येणं बडोद्याला त्यांचं नेहमी होतं. तर दरबारामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांबरोबर बसण्याचा त्यांना एक प्रसंग आला. अनेक वेळा ते महाराजांना भेटले आणि भेटलेच नाही तर त्यांच्याबरोबर काही कामकाजामध्ये त्यांना मदतही करण्याची संधी मिळाली माझ्या आजोबांना. आणि एक प्रसंग ते नेहमी सांगायचे की ज्यावेळेस बारडोलीचा संप झाला होता, सरदार वल्लभभाई पटेल त्याचं नेतृत्व करत होते, तिथं झालेल्या काही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नानिमित्ताने चर्चा करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांना दरबारात सयाजीराव महाराजांनी बोलवलं होतं. सयाजीराव महाराजांच्या समोर वल्लभभाई पटेल उभे होते. त्याच वेळेस माझ्या आजोबा दरबारात उजव्या हाताला महाराजांच्या बसले होते. हा प्रसंग ते नेहमी सांगायचे. पुढं चिमणाबाई गायकवाडांचं शेवट मुंढव्यालाच झाला, त्या मुंढव्यालाच वारल्या. मुंढव्याला वारल्यानंतर त्यांचं शव बडोद्याला खास रेल्वेच्या बोगीने माझ्या आजोबा बडोद्याला घेऊन गेले होते. त्यामुळं महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं जे काम आहे ते आम्हाला पुढच्या काळामध्ये चालवायला लागेल. मी माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी कळाल्या त्यावेळेस मी व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं आमच्या मुंढव्या भागामध्ये केशवनगरला महाराजा सयाजीराव गायकवाड कम्युनिटी हॉल बांधला. त्यानंतर सयाजीराव महाराजांच्या नावाने एक जवळपास 200 फ्लॅटची स्कीम केली. ही कृतज्ञता मी का सांगतो की ज्या महाराजांच्या कामाचं मूल्यमापन महाराष्ट्राने करायला पाहिजे, देशाने केलं पाहिजे. कारण उद्योग क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली पाहिजे. ह्याचे टप्पे मी सुरुवातीला सांगितले की त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा पहिला आग्रह धरला, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ITI सारख्या कोर्सेसचा, आणि त्यांनी इतकं चांगलं सांगितलं की कुठल्याही घराण्यातला, उच्च घराण्यातला असेल, कनिष्ठ घराण्यातला असेल, अस्पृश्य घराण्यात असेल, त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हस्तकला यायलाच पाहिजे. पेंटिंग्स यायला पाहिजे किंवा सुतारकाम यायला पाहिजे, लोहारकाम यायला पाहिजे, कुंभारकाम यायला पाहिजे. आणि त्यांनी दृष्टी चांगली होती, त्याचं मेंदू शार्प राहतो. आणि हे करता करता अनेक गोष्टी त्यांनी अशा सांगितल्या. त्यांनी अनेक मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं, शिष्यवृत्ती पाठवली. आज आम्ही सयाजीराव महाराजांच्या विचाराने औद्योगिकीकरण करत असताना आपल्या देशामध्ये पुणे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई हे खूप मोठं औद्योगिक नगरी आहे. देशाच्या एकूण उत्पन्नातलं जवळपास 2/3 उत्पन्न हे बाकी राज्यात येत असेल तरी 1/3 उत्पन्न हे महाराष्ट्रातनं जातं. औद्योगिकरणाची जी प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे ती सयाजीराव महाराजांच्या
शाहू महाराजांच्या कार्यातनं मिळालेली आहे. समाजकारण केलंच पाहिजे, राजकारण केलंच पाहिजे, औद्योगिकरण सुद्धा केलं पाहिजे. मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की ज्या काळामध्ये शाहू महाराज असतील, सयाजीराव महाराज असतील, ते आपल्या लोकांना सांगायचे की दर्जेदार उत्पन्न स्वस्तात केलं पाहिजे. आता काय झाले? आता कोरोनाचा काळ आहे. कोरोनाच्या काळामध्ये चायनाची चर्चा आहे आणि चायना जगभर कसं पोहोचलं? जगातला एकूण 28% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे आणि अमेरिकेतला 76% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे. चायना दर्जेदार उत्पादन स्वस्तामध्ये उपलब्ध करून देतं म्हणून जगभर पोहोचलं आणि कोरोना सुद्धा त्यांनी जगभर पोहोचवला. जी गोष्ट चायनाला आजच्या काळामध्ये LPG म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी जगामध्ये व्यापार वाढवला. जग व्यापारासाठी भारताकडे पाहत होतं असा इतिहास 2500 वर्षाचा सयाजीराव गायकवाडांनी सांगितला. आणि त्या सयाजीराव गायकवाडांनी पुढची जी संकटं होती, औद्योगिकरणची प्रगती जी युरोपमध्ये झाली होती आणि तिथून दर्जेदार आणि स्वस्त माल येत असल्यामुळं आपल्या देशामध्ये आपल्याला कंबर कसली पाहिजे. परंतु मला दुर्दैवाने सांगायचे की सामाजिक चळवळीने खऱ्या अर्थाने लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनला विरोध केला. त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. मी सुद्धा SEZ ला विरोध करणारा माणूस होतो. परंतु गरिबांना हाताला काम नाही. आज 80% लोक म्हणजे जवळपास 80 कोटी लोक भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. कोरोना निमित्ताने प्रत्येकाला आज जर काम हातातलं गेलं तर त्यांना अन्नधान्य मिळत नाही. अशा स्थितीमध्ये आपण आलेलो आहे. गरिबी रेषा तपासली पाहिजे. या आधुनिक काळामध्ये लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशनच्या, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आता आपण जागतिक संधी शोधल्या पाहिजेत. सयाजी महाराज जगभर लोकांना घेऊन जायचे, तिथलं ज्ञान द्यायचे, तिथं शिकायला पाठवायचे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. जगालाच आपण वैश्विक ठरवून आपण जगभर उद्योग व्यवसायासाठी जायला पाहिजे, शिक्षण नोकरीसाठी जायला पाहिजे. माझ्याकडे असंख्य अशी उदाहरणं आहेत सांगण्यासाठी की ज्याच्या माध्यमातून आम्ही या चळवळी चालवल्या. मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांची क्षमा यासाठी मागतो. आम्ही समाजकारण करत असताना तुम्हाला अर्थकारण सांगितलं नाही, आम्ही तुम्हाला औद्योगिकरण सांगितलं नाही, नोकरी आणि व्यवसायाचा जो काही आपण परिपाक सांगितला पाहिजे तो सांगितला नाही. पण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये 2 दिवसाचं औद्योगिक शिबिर शेतीच्या विषयावर घेतलं होतं. आम्ही आत्तापर्यंत इस्रायलला 4 वेळा गेलो. आम्ही 4 वेळा इस्रायलला जाऊन इस्रायलच्या शेती आणि तिथल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्याच्यासाठी महेश कडू याचं मी आभार मानतो. महेश कडूच्या माध्यमातून आम्ही इस्रायलला जातो. आतापर्यंत त्यांनी 10 वेळा इस्रायलच्या टूर केल्या, लोकांना ओळख करून दिली इस्रायल आणि त्याच्या औद्योगिकरण आणि शेतीच्या विषयाची. तसंच लोकेश सावंत हा जो माझा सहकारी आहे संभाजी ब्रिगेडचा, याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत जवळपास 13 वेळा दुबईला 650 लोकांना घेऊन गेलो. त्याच्या माध्यमातून 63 लोक आता दुबई, अबुधाबी, सौदी अरेबियामध्ये कामाला लागले. तर येणाऱ्या काळामध्ये अर्थकारण फार महत्वाचं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बरेच लोक क्वारंटाईन आहोत, घरामध्येच आहोत. आशा होती की उद्या कदाचित आपल्याला मोकळीक मिळेल, पण आता 17 मे पर्यंत आपल्याला घरीच बसावं लागेल. या काळामध्ये चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे. सिंह सुद्धा ज्यावेळेस जंगलात चालत असतो त्यावेळेस तो 10 पावलं गेल्यानंतर थांबतो आणि मागं वळून बघतो. जंगलचा राजाला सुद्धा असुरक्षितता असते. आपण बेफिकीर आहोत, आपण मानव आहोत आणि आपण, मला नेहमी सयाजीराव सांगायचे की मराठ्यांनी आता बदललं पाहिजे. ते ताव मारणारी मिशा असेल किंवा तो रुबाब असेल किंवा अहमपणा असेल तो आता सोडला पाहिजे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. आणि मराठा शिक्षण संस्थाच्या माध्यमातून जरी मराठा संस्थेचं नाव दिलं असेल तरी बहुजन समाजाच्या मुलांना शिकवलं जातं. म्हणून सगळ्या मराठा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संस्थांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केली. मी आत्ताच माहिती घेतली तर मला कळलं की नुसतं त्यावेळेसच नाही, टायटॅनिक बोट ज्यावेळेस बुडली 1917-18च्या दरम्यान, टायटॅनिक बोट बुडल्यानंतर त्या बुडलेल्या बोटीतल्या लोकांना आर्थिक मदत सयाजीराव महाराजांनी पाठवली. इराणमध्ये मदत पाठवली, अफगाणिस्तानमध्ये पाठवली. पण ही मदत त्यांच्या खाजगी पैशातली होती. संस्थानातला जो काही त्यांचा राज्यकारभार चालायचा त्यातले पैसे नव्हते. त्यांना जो काही मानधन किंवा तनखा मिळायचा त्या तनख्यातल्या पैशाच्या माध्यमातून समाजकारण असेल, राजकारणात काम करणारे असतील किंवा जिथं शिष्यवृत्ती असेल, जिथं मदत असेल, एवढा मोठा राजा सयाजीराव महाराज हा आपल्या देशाने दुर्लक्षित केला. मला आशा शेवटी अशी वाटते की दिल्लीच्या संसदेच्या बाहेर महाराजा सयाजीराव गायकवाडांचं पुतळा उभा राहायला पाहिजे.
महाराष्ट्राच्या संसदेच्या बाहेर सयाजीराव गायकवाडांचा पुतळा उभा राहायला पाहिजे. कवळाण्याला माझे मित्र निकम हे जे प्रयत्न करतायत त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला यश यायला पाहिजे आणि कवळाण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन महाराजा सयाजीराव गायकवाडांचं स्मारक उभं केलं पाहिजे. कवळाणा हे त्यांचं जन्मगाव आहे, ज्या ठिकाणी 15-20 वर्ष सुरुवातीला ते राहिले. तिथूनच गुराख्याचं पोर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं पहिलं पुस्तक आलं. खऱ्या अर्थाने तो त्यांच्या वाण्या आहे. मला त्यांच्या गोष्टी खूप मजेशीर आहे की त्यांच्या 3 भावांना तिकडे घेऊन गेले होते बडोद्याला आणि ह्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशासाठी आलाय बडोद्याला, तर त्यांनी सांगितलं मला राजा व्हायचंय, मला राजा होण्यासाठी बोलवलंय आणि त्यांना राजा केलं. राजा जरी झाला असला, राजाचे सगळे अधिकार त्यांच्या अधीन असताना सुद्धा एक लोकराजा, एक जनसेवेचा राजा आणि त्याला मिळालेलं दीर्घ आयुष्य हेच खऱ्या अर्थाने भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. महाराजा सयाजीराव गायकवाडांवर आतापर्यंत झालेला अन्याय दूर करून बाबा भांड यांच्या माध्यमातून आलेली 25 खंडाची ही शृंखला प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावी. नाही तर किमान त्यांचं चरित्र जे आहे ते 1 खंडामध्ये उपलब्ध आहे ते आपल्या घरी ठेवावे. सयाजीराव महाराजांची प्रेरणा बहुजन समाजाला मिळावी, त्यांची औद्योगिक प्रगती व्हावी, त्यांना चांगलं अर्थकरण लाभावं, चांगलं आरोग्य लाभावं. जय जिजाऊ, जय शिवराय.